हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स 2 चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी आणि या चॅप्टरमध्ये एक महत्त्वाचे थेरम म्हणजेच इम्पॉर्टंट थेरम आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा थेरमचं प्रूफ आपण बघणार आहोत. थेरम खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे थेरम एक्झाममध्ये 3 और 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारलं जातं. ओके, सो थेरम इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. शॉर्ट फॉर्म इज BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. स्टेटमेंट ऑफ थेरम. Statement of theorem. Statement is, if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then line divides the side in the same proportion. मी स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचतोय. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the side in same proportion. स्टेटमेंट रीड केल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, प्रॉपर फिगर ड्रॉ करून घ्या. आपण या ठिकाणी आता प्रॉपर फिगर ड्रॉ करून घेऊया. आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. हियर ट्रायंगल आपल्याला नाव काय दिलं, ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. सो लाईन PQ किंवा लाईन आपण याला L म्हणू शकता किंवा PQ. सो लाईन L, दिस लाईन L ही थर्ड साइड BC ला पॅरलल आहे. सो लाईन L पॅरलल टू साइड BC. अ लाईन पॅरलल टू साइड म्हणजे कोणती आपण घेतली लाईन L ही साइड BC ला पॅरलल आहे. ओके, नेक्स्ट इट इंटरसेक्ट रिमेनिंग साइड. लाईन L BC ला पॅरलल आहे आणि रिमेनिंग साइडला काय करते, ती इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आपण नाव या ठिकाणी काय, टू डिस्टिंक्ट पॉइंट्स P and Q. टू डिस्टिंक्ट पॉइंट्स आर P and Q. ओके, देन द लाईन्स डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन. हे आता आपण प्रूफ मध्ये बघूया. सो फर्स्ट फिगर आपण ड्रॉ केले. फिगर ड्रॉ केल्यानंतर आपण काय लिहितो, गिवन लिहितो. सो गिवन इज, नेक्स्ट आपण काय करतो, या ठिकाणी गिवन. इन ट्रायंगल ABC. ओके, इन ट्रायंगल गिवन आपल्याला देनच्या अगोदर सर्व काय असतं, गिवन असतं. सो आपण या ट्रायंगलला नेम दिलेला आहे. सो इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल टू साइड BC. नेक्स्ट लाईन L intersect side AB and side AC. Side AB and side AC in point P and Q respectively. Such that A dash P dash B and A dash Q dash C. Okay, meaning point A, P, B हे कसे लिनियर आहेत. point A, Q, C आर लिनियर. सो A dash P dash B, A dash Q dash C. सो गिवन आपण लिहिलेलं आहे. गिवन लिहिल्यानंतर आपण काय करतो, काय लिहितो, टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन.
लाईन डिवाइड्स द, देनच्या नंतर स्टेटमेंट काय असतं, टू प्रूव्ह असतं. ओके, सो लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे लाईन टू प्रूव्ह काय येईल, AP अपॉन PB, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. AQ अपॉन QC याला टू प्रूव्ह. तर या ठिकाणी हे थेरम आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करायचं या ठिकाणी, PC सेक PC अँड सेक BQ आपल्याला जॉईन करावं लागेल. सो कन्स्ट्रक्शन ड्रॉ sec PC and sec BQ. आपण हे जॉईन करून घेऊया. आपण गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण काय करतोय, टू गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन देन प्रूफ. प्रूफ इन ट्रायंगल APQ and triangle BPQ. And triangle BPQ. Areas of triangle APQ upon areas of triangle BPQ. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय येईल ते बघूया. इन ट्रायंगल APQ and BPQ. इन ट्रायंगल APQ, AP इज द बेस आणि ट्रायंगल BPQ चा बेस कोणता आहे, BP. ओके, हा Q व्हर्टायसिस कॉमन आहे. Q व्हर्टायसिस काय कॉमन आहे. सो यांची हाईट काय असेल, इक्वल असेल, कारण का बेस एकाच लाईनवरती आहे, हा व्हर्टायसिस कॉमन आहे. मीन्स यांची हाईट काय असेल, इक्वल असेल. दोन्ही ट्रायंगलची हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. जर आपण हाईट ड्रॉ केली तर काय येणार, ती परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर काय येईल, इक्वल येईल, कारण का बेस एका लाईनवरती आहेत आणि एक व्हर्टायसिस कॉमन आहे. सो मीन्स दॅट ह्या दोन ट्रायंगलची हाईट काय असणार आहे, इक्वल असणार. जो हाईट इक्वल असेल तर आपण रेशो कोणता घेतो, बेस घेतो. सो हिअर बेस कोणता आहे, AP. या ठिकाणी कोणता आहे, BP. सो याला आपण नंबर 1 देऊया. कोणतं थेरम यूज केले आपण, कोणती प्रॉपर्टी यूज केली, ट्रायंगल्स of equal height, triangles having equal height, triangles of equal height. ओके, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट म्हणजे या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल रेशो. सो एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. हाईट इक्वल आहे, आपण काय घेतले, कोणती घेतले, बेस घेतलेले आहे. ओके, सो नेक्स्ट इन ट्रायंगल APQ and triangle CPQ. इन ट्रायंगल CPQ आपण फर्स्ट कोणते ट्रायंगल घेतले होते, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल BPQ हे दोन ट्रायंगल घेतले होते. नेक्स्ट आपण कोणते ट्रायंगल घेतले आहेत, ट्रायंगल APQ पुन्हा घेतलेला आहे. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल CPQ हा ट्रायंगल घेतलेला आहे. सो एरियाज ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरियाज ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू AQ. ट्रायंगल APQ चा बेस कोणता आहे, AQ जर घेतला आणि ट्रायंगल CPQ चा बेस QC घेतला, हे दोन्ही बेस एका लाईन्स वरती आहेत आणि हा व्हर्टायसिस P हा कॉमन आहे. सो म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय असणार आहे, इक्वल असणार. हाईट इक्वल असेल तर आपण या ठिकाणी काय घेतो, बेस घेतो. सो बेस कोणता आहे, AP आणि या ठिकाणी QC. एरियाज ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरियाज ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू AQ अपॉन QC. रिझन ट्रायंगल्स
of equal heights. Okay. Next, triangle BPQ and triangle CPQ. Triangle BPQ and triangle CPQ lie between the same two parallel lines. lie between two parallel lines. कोणते लाईन? PQ अँड BC. लाईन PQ अँड लाईन BC च्या मध्ये हे दोन ट्रायंगल्स आहेत. ओके, ट्रायंगल BPQ अँड ट्रायंगल CPQ. सो देअरफोर दे हॅव इक्वल हाईट. ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असणार, काही दोन्ही दोन पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत, म्हणजे हाईट इक्वलच आहे. अँड या ठिकाणी आपण जर बेस PQ इक्वल आहे, BPQ बेस आपण जर PQ घेतला, CPQ बेस PQ बेस कॉमन आहे आणि हाईट पण इक्वल असेल. आणि आपल्याला माहित आहे बेस दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल आणि हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया काय असतो? इक्वल असतो. सो ट्रायंगल BPQ and triangle CPQ lie between the same two parallel line PQ and BC. Line PQ and line BC. Reason is given. So therefore areas of triangle BPQ is equal to areas of triangle CPQ. सो आपण या ठिकाणी लिहू शकतो triangles having equal heights and same bases. Triangles having equal heights and common bases. Okay, see here. From 1, 2 and 4. Areas of triangle APQ, areas of triangle APQ. Areas of triangle BPQ and areas of triangle CPQ दोन्ही सेम आहेत. ओके, APQ, BPQ is equal to CPQ. So therefore areas of triangle APQ upon areas of triangle BPQ is equal to areas of triangle APQ P is there, APQ BPQ is equal to CPQ. So areas of triangle CPQ, area of triangle APQ upon BPQ is equal to areas of triangle APQ upon CPQ. ही लेफ्ट हँड साइड इक्वल झाली. सो राईट हँड साइडची पण काय असेल? इक्वल असेल. याला रिझन काय लिहू शकतो आपण? फ्रॉम 1, 2 and 4. Okay, 1, 4, 2 and 4. Therefore 6. Area of triangle APQ is upon BPQ is equal to AP upon BP. AP upon BP is equal to areas of triangle APQ upon CPQ is equal to AQ upon QC. AP upon QC. आणि हेच आपल्याला काय टू प्रूव्ह आहे. म्हणजेच आपल्याला काय केलंय? थेरम आपल्याला काय आलंय? प्रूव्ह झालेलं आहे. ओके, AP upon BP is equal to AQ upon QC. हेन्स प्रूव्ह. म्हणजे आपण हे थेरम काय केलंय? प्रूव्ह केलेलं आहे. सो या प्रकारे आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कंप्लीट प्रूव्ह केलेलं आहे. किंवा थेरमचा प्रूफ आपण पूर्ण लिहिलेला आहे.
थँक्यू.